त्या वीरूला अंकुशरावाच्या पोरीचं काम अडवायला पाठवलं होतं आणि हो तिचंच काम मार्गी लावून आलाय. येऊ दे नुसतं आज चांगला घाणाच फिरवते त्याच्यावर. मम्मी धरा पाणी घ्या म्हणजे जरा शांत होता. नेऊन वाद त्या वीरूच्या तोंडावर म्हणजे जरा सुधीवर तरी येईल. त्या अंकुशरावच्या पोरीला मदत करतोय. कांचन, अगं त्या पोरीचं काम झालं यात एवढं चिडण्यासारखं काय? जनतेचंच काम झालं ना. आणि सामान्य जनतेला कुठला पक्ष असतोय वय? तुम्ही तर गप्पच बसा. एवढी वर्ष राजकारणात आहे पण तुम्हाला आड म्हणता बुड कळना झालंय. त्या अंकुशरावाच्या पोरीनं झेडपीच्या ऑफिसात येऊन हवा करणं म्हणजे माझं नाक कापण्यासारखं आहे. ए वीरू, ए वीरू, इकडे ये. जी काकी बोला की. बोला काय बोला, काय बोलण्यासारखं राहिलंय? तुला झेडपीच्या ऑफिसात का पाठवलं होतं? त्या अंकुशरावच्या माणसाने अद्दल घडवायला ना. तू तर त्यांची कामं करून आलायस. अहो काकी पण तुम्ही म्हटला त्याचं काय गोंधळ नव्हता चालू. म्हणजे ते विधवा बायका आहेत ना त्यांचे ते शिवणयंत्राच्या वाटपाचं काम अडलं होतं म्हणून त्यांनी गळका केलता. आणि काकी त्या त्यांच्या हक्कासाठीच भांडत होते की. म्हणजे आता हक्काच्या गोष्टी पण तूच शिकवणार का आम्हाला? आणि मी तिथं नसताना तुला कुणी रे अधिकार दिला त्या माणसाने कामाला लावायचा? आज तुझ्यामुळं झेडपीत मान खाली गेल्या माझी. हो काकी असं का बोलताय तुम्ही? नाही म्हणजे कामं जरी त्यांची झाली असतील ना तरी ती तुमच्याच अधिकाराखाली झालीत. बाहेरचं की तुमचंच नाव काढणार आहेत काकी. कारण झेडपी अध्यक्ष आहे ना तू की तुम्हीच आहे काकी. आणि त्या बायकांना बी त्यांची यंत्र मिळाली ना ती बी तुमचं नाव काढतात का नाही बघा. अगं कांचन, विरू म्हणतोय तेच बरोबर आहे. तू झेडपी अध्यक्ष असल्यामुळे या सगळ्या निराधार महिलांना झालेल्या मदतीचा फायदा तुलाच होणार आहे. तू असं कर, हवं तर तुझ्या हातनं उद्या सगळी शिवणयंत्राचं वाटप कर. होय मम्मी, मला तर ही आयडिया लईच भारी वाटते बरं का. म्हणजे बघा, आपण या कामाची जाहिरात करायची तर दुसऱ्या कुणाला या कामाचं क्रेडिट मिळायचा प्रश्नच उरणार नाही. उलट विरोधकांची कामं बी तुम्ही राजकारण न करता करता असा मेसेज सगळीकडे पोहोचेल आणि याचा फायदा तुमच्याच इमेजला होईल. हाय का नाही? ठीक आहे, निघ तू. थांब. जी काकी. आणि हितनं पुढं मला न विचारता कुठला बी निर्णय घेतल्याचं मला कळलं ना तर मी खपवून घेणार नाही. निघ आता. जी काकी. थांब, कुठे गेली होतीस? काय विचारतोय आम्ही? कुठं? कपड्याला माती कशी लागली? ते झेडपीची मीटिंग झाल्यावर घरी येत होते, वाटेत एक माणूस मडकी बनवताना दिसला. वाईच थांबले. मग कुणा संग? कुणा संग? तेच विचारतोय आम्ही, कुणा संग गेली होती? अरे कुणा संगच नाही, मीच होते एकटी. आम्ही झडपीत आलो होतो तेव्हा बाहेर पडताना कशी दिसली नाहीस मग? अभिनंदन प्रियंका अंकुशराव पाटील. अभिनंदन. आम्ही तुमच्यावर जी जी जबाबदारी सोपवतोय तुम्ही तर त्याचं सोनच करत चाललाय. खरंच
आज आम्ही लय खुश आहोत. आज तुम्ही त्या कांचन सूर्यवंशीच्या नाकावर टिचून विधवा आणि निराधार महिलांना जो काही न्याय मिळवून दिलाय ना, आज त्याची सगळीकडे चर्चा चालू आहे. खरंच चर्चा आहे का तुम्ही घडवून आणताय? चर्चा त्यांची घडवून आणायची असते ज्यांच्यात दम नसतो, ज्यांना स्वतःला अजूनही काही करता येत नाही, जे अजूनही आपल्या बापाच्या जीवावर बसून खातात. पियू, आज आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतोय. आणि का अभिमान वाटला माहिती? कारण तुम्ही तुमच्या बापाचं नाव न घेता स्वतःच्या हिमतीनं सगळी कामं करून आणली. नाहीतर बापाचं नाव घेऊन त्याच्यावरच उलटणाऱ्या अवलादी असतात. पियू, आत्ता तुम्हाला कळलं असेल आम्ही तुम्हालाच आमचा राजकीय वारसदार का निवडलं ते. खरं सांगू डॅडी, मी हे सगळं राजकारणात पुढे जायचंय म्हणून नाही केलं, तर तुमच्यासाठी आणि मला खरंच लोकांचे दुःख बघवत नाहीत म्हणून हे केलं. ह्यातलं राजकारण आपण बाजूला ठेवूयात का प्लीज? पियू, हे असं राजकारण नाही बाजूला ठेवता येत. तुम्हाला नाही कळणार अजून. बाहेरून आलात, दमला असाल, तुम्ही आराम करा. आम्ही सेलिब्रेशन करतो. कसलं भारी दिसतोय तू इथून. येस, आणि दिसणार कसा नाही, दोन दोस्तांनी मिळून जो बनवलाय. साजण 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 रे तू, साजण 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 रे तू. बरे चल, आता ना मी 2 मिनिटात आवरून येते, तोपर्यंत तू इथंच बसा. आलेच मी. साजण साजण ते आवडतं. विरूच असेल तर 100 वर्ष 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता मी तुझीच आठवण काढली होती. का बरं? कारण मागच्या 2 दिवसात तू मला माझ्या आयुष्यातले सगळ्यात भारी क्षण दिले. मग आज रात्री त्यात आणखीन एक क्षण ऍड होणार आहे. म्हणजे आज रातच्याला तयार राहा, तुला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे मी. रात्री? हा, सॉरी पण मला नाही जमणार. जमवावं लागल, तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे. चल ठेवतो. अरे पण वीर, साजण 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 रे तू, ठेवला. साजण 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 रे. आता दोस्तीची शपथ घातली आहे ना, काय करू? साजण
भैया अरे सांग की कसल्या सभेची तयारी चालू आहे? ए माया, अरे तुझ्या काय डोक्यात पाणी बिनी झाले का रे? अरे एवढ्या आड बाजूला कुठं सभा असते वय? हा घ्या खरं सांग, विरूबाईच्या लग्नाचा मंडप तर नाही ना घालत, सुमडीत लग्नाचा डाव तर नाही ना त्याचा? ए कडू, आता तुला काय याडवीड लागलंय का रे? आपलं वीराचं लग्न ना एकदम वाढीव असणार. आता तो का लुंग पुंग असं लपून छपून लग्न करायला? आता आपलं वीराचं लग्न आहे ना अख्ख्या गावामोर धूम धडाक्यात होणार, डॉल बी वाजणार आणि गावात गाजणार, कळलं का? ए ना घ्या, मग सभा नाही लग्न नाही, मग हा खड्डे कशाला आपल्याला पुरायला करतोय का? हे तर मला बी कळलं नाही बरं का, हे त्यालाच माहित आता. ए वय रे भैया, अरे का तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय सांग की आम्हाला बी. ए थांब 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 थांब, अरे आपण मदत करत नाही म्हणून रुसलाय बिसलाय काय? ए यार चला ए बाबा मदत करा, येडे काय तुम्ही? चला. ए थांबा, ठेव खाली, ते ठेव खाली. नको मला तुमची मदत. तुम्ही मदत करायला जाल आणि लाखाचे 12,000 करून ठेवाल. बसा आपलं तुम्ही, माझं मी करतो काय करायचं इथे. करतो की. नको, माझं मी करतो जे काय करायचं ते. बसा तुम्ही इथे, इकडे बांबू. अरे दे की, अरे दे. बसा तुम्ही, नको. अरे असं काय करायला लागलं यो? एवढी का काळजी करून राहिलाय? भैया टाकतो तर. अरे माया ग बस. आता कसं जाऊ याला भेटायला? हा वीरू पण ना दोस्तीची शपथ घालायची काही गरज होती कायला? आता जर कायला भेटायला नाही गेले तर याला वाईट वाटणार, आणि मी घराच्या बाहेर हे का जर माझ्या घरी कळलं तर माझी वाट लागणार. काय करू कायच कळना झालंय. हे तुमच्यासाठी आणले. हे मध्ये थांब थांब थांब, ये तू इकडे. काय झालं? बस इथं थांब. हा, आता एक काम कर, झोप इथं माझ्या पलंगावर. हे तर पलंगावर? हा. अहो नाही नाही, अहो ते काय सांगायला लागलाय? तुमच्या जागेवर आम्ही असं नोकर माणसानं झोपायचं? नको नको, तुम्हाला जर भ्या वाटत असेल ना तर मी इथं खाली झोपते, पण इथं नको. अगं नाही नाही नाही, तुला इथंच झोपायचंय माझ्या जागेवर, आणि तुला तू नाही मी म्हणून झोपायचंय. हा, मी तुम्ही म्हणून झोपायचं? मग तुम्ही कुठं झोपणार? अगं तुम्ही काय बोलायलाय ना, मला तर काय कळलं नाही बाया, मी जाते. अगं नाही 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 हेमाताई, सांगणार सगळं सांगणार. ये तू बस आहे इथे. हे बघ, माझं एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी मला बाहेर जायचं. पण मी बाहेर जाते हे मी कोणालाच नाही सांगते. आता का ते तुला माहित आहे ना, कारण जग्गू दादा यांच्यापैकी कुणाला बी कळलं ना की मी बाहेर गेली तर लई कालवा होईल, हो ना? त्यामुळे तुला हिथं माझ्या जागेवर मी म्हणून, माझी पिऊ म्हणून झोपायचंय, आणि मी बाहेर माझ्या कामाला जाते, पण मी काय म्हणून जाते? हेमा म्हणून जाते. म्हणजे इथं डॅडी किंवा जग्गू दादा कोणी बी आले ना तर त्यांना काय वाटेल की पिऊ इथंच आहे झोपलेली, आणि हेमा बाहेर आहे. म्हणजे तू कोण आहे? पिऊ. आणि मी कोण आहे? हेमा. हेमा कुठे? इथं झोपलेली, आणि पिऊ कुठे? बाहेर कामाला. कळलं ना तुला? साठे, तुला पिऊच्या मागं पाठवलं होतं ना? कुणावर दिसली का तुला? कुठं गेली काय कळलं का? पिऊताई? अरे हो पिऊताईच.
ते दिसले असते तर ते तुम्हाला मी सांगितलंच असतं की मी तुमच्या सावली सावली राहू दे तेव्हा बारीक नजर ठेवायची. साठे कुणी गेलं का? नाही कोणच नाही गेले नाही ते तुझी निनी पिपी बंद करा. अरे कधीतरी कामाच्या वेळेत बोलत जा. हा उपयोग नाही बघ तुझा. बघतो आम्हीच. पियू साहेब हो पियू 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 झोपलं वाटत. झोप झोप. दमला असाल ना. आज कामच एवढं भारी करून आलाय तुम्ही. झोपा. पियू तुम्ही आमचं काळीज आहात. काळीज. एक बाप म्हणून आम्हाला तुमचा लय अभिमान वाटतो. पियू तुम्हाला माहितीये आज तुम्ही जे काय काम करताय आम्हाला आमच्या भविष्याची आता चिंताच राहिली नाही. कारण तुम्ही कामच एवढं चांगलं करताय. आता कळलं तुम्हाला की आम्ही तुम्हाला आमचा राजकीय वारसदार का निवडलं ते. ए लखन बोंबल्याला काय झालं रे? साहेब अहो साहेब चूक झाली. हो ना. हेमा कुठंच नाही घरात. सगळीकडे बघितलं मी. मला तर वाटते ती कोणाचा तर हात धरून पळून गेली असेल बघा. काय काय बोलतोस तू रे? अहो साहेब तुम्हाला माहित नाही हिमीची खानदानाच असली आहे बघा. असली कसली ब्याद माझ्या गळ्यात पडली बघा. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली ह्या बाईनं. अहो साहेब सासरवाडीच्या माणसानं मला फसवलंय बघा. तिची आई म्हणली होती लाखात 1 नंबर पोरगी आहे आणि बाप तर म्हणला होता नाकाच्या सरळ रेषेत चालणारी माझी पोरगी आहे. आज माझं नाक कापलं बघा. आणि तिची बहीण बी साधी सुधी नव्हती साहेब. ती बी गेली पळून आणि आता बघा ही बी गेली पळून. तुझा कुणावर संशय आहे का? संशय साठेवर. अहो गेलं काय दिवस शी बाबा रात्रीचा उशिरापर्यंत आपल्या बंगल्यावर थांबतोया. उलटा गॉगल काय घालतोया शायनिंग मारत येतोय बघा. साहेब आता तुम्ही खाली चला आणि त्याला खडसून जा विचारा. नाहीतर आज त्याचा मुर्दाच पडेल माझ्या हातनं. खांडोळ्याच करत असतो त्याच्या. शांत बस. शांत बसायचं. आमच्या घरात असला ठिकाणा नाही करायचा. आमचे पिऊ झोपलेत ना मग त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. चल चल साठीला विचारू आपण काय आहे ते. देवा काय करू या माणसाचं मी आता. पिवताईने झोपायला सांगितलंय नाहीतर ह्याला सांगितलं असतं. जाऊ दे झोपतेस मी. आलं आपलं ठिकाण. उतर. अरे कशाला आणलंयस मला इथं? सांगतो सगळं. तू इथंच थांब. मी आलोच. लवकर ये पण लय अंधार आहे इथं.
कुठे गेला वीरू?